लाडक्या बहिणीचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. बघा या ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे, की रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्याला ₹3000 हे एकत्र भेटणार आहे. तर त्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. आपल्याला जुलैचा हप्ता आधी भेटू शकतो, की आपल्याला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे ₹3000 आपल्याला एकत्र भेटू शकतात. ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल मोठी अपडेट्स असणार आहे. ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा रक्षाबंधनाची भेट म्हणून ₹3000 एकत्र मिळणार का? तर या ठिकाणी लाडक्या बहिणीमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहेत. बघा जर आपण मागचा इतिहास बघितला तर 2024 रोजी तर आपल्याला 2 महिन्यांचे एकत्रित ₹3000 हे पाठवण्यात आलेले होते. तर यंदा सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीला ₹3000 एकत्र हप्ता मिळण्याची जी शक्यता आहे ना, ही वर्तवण्यात येत आहे. म्हणजे आपल्याला 2024 रोजी 2 महिन्यांचे पैसे एकत्र भेटलेले होते. तसे यंदा सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला हे जे पैसे ते एकत्र भेटतात का? हे सुद्धा इथे बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की येत्या 28 ऑगस्ट रोजी इथे रक्षाबंधनाचा जो सण आहे ना, तो इथे साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला ₹3000 भेटतात का? हे सुद्धा इथे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत इथं वेट करणं इथे कंपल्सरी आहे. म्हणजे आपल्याला इथं वाट बघावीच लागणार आहे. कारण की 15 ऑगस्ट रोजी जर जुलै महिन्याचा हप्ता भेटला, तर आपल्याला जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा इथे लांबू शकतो. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं की तुम्हाला सुद्धा वाटतं का रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला ₹3000 एकत्र भेटायला पाहिजेत का? ते कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत इथे आम्हाला नक्की कळवायचं आहे. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत जी घोषणा नाही ही इथे झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहणे इथे बंधनकारक आहे. हे सुद्धा इथे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर आमची ई-के-वाय-सी अजून राहिलेली आहे, आमची ई-के-वाय-सी अजून पूर्ण झालेली नाही. तर बघा अजून सुद्धा हे जे पोर्टल आहे ना, हे पोर्टल इथे सुरू झालं नाही. कारण की अजून जी पडताळणी आहे ना, ही पडताळणी सुरू असल्यामुळे इथे अजून पोर्टल इथे सुरू झाले नाही. जशी ही पडताळणी पूर्ण होईल, तशी लाडक्या बहिणीसाठी जे पुन्हा पोर्टल आहे ना, तिथे ओपन केलं जाणार आहे. कारण की महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे, की 6 महिन्यांसाठी आम्ही तुम्हाला मुदतवाढ या ठिकाणी देत आहोत. तर तशा प्रकारे आपल्याला जी मुदतवाढ आहे, ती इथे भेटणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाहीये. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.